मुंबईतल्या मालाड रेल्वे स्थानकावरती महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या. एनएम महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंग यांची चाकूने वार करून हत्या. मालाड स्थानकावरती झालेल्या वादातनं हत्या झाल्याचं समोर. मालाड इथल्या प्राध्यापकाच्या हत्येप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर. हत्येनंतर आरोपी लोकलमधनं पळून जात असल्याचं समोर. मालाड स्टेशनवरती प्राध्यापकाची हत्या. आरोपीला पोलिसांनी 12 तासांच्या आत पकडलं. निश्चितच कायद्याचं राज्य आहे असं सांगावं लागेल. मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. चंद्रपुरातील नवनिर्वाचित नगरसेवक मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला. ठाकरे सेना, वंचित आणि 2 अपक्ष नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीला. विजय शिवतारेंची शरद पवार आणि अजित पवारांवरती जहरी टीका. शरद पवार, अजित पवारांना पुरंदरचा खंडोबा कधी दिसला नाही. टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली. दक्षिण रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढतीये. भरत गोगावलेंची माहिती. तर भाजप कधी कोणाशी युती करेल सांगता येत नाही. मंत्री भरत गोगावलेंची भाजपवर टीका. पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंकडून विश्वास व्यक्त. सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे. विजय शिवतारेंचा निशाणा. राष्ट्रवादीचे प्रवक्ते शशिकांत तरंगे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. झेडपी निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे तरंगे नाराज. उमेदवारीबाबत बोलताना तरंगे यांना रडू कोसळलं. पालिकेतील सत्ता वाटपावरती फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठकीची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई, ठाणे, केडीएमसी, मीरा भाईंदर, नवी मुंबई पालिकेबाबत एकत्र निर्णयाची शक्यता. फडणवीस दावोस दौऱ्यावरनं परतल्यानंतर हालचालींना वेग. मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेकडून 27 जानेवारीला गट नोंदणी केली जाणार. वेगवेगळ्या गटाची नोंदणी न करता महायुती म्हणून एकाच गटाची नोंदणी करण्याची चाचपणी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बसणार. शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदेंची माहिती. केडीएमसीमधील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांची पोस्टर्स झळकली. नगरसेवक बेपत्ता असा पोस्टरवरती उल्लेख. नगरसेवक मिसिंग असल्याची तक्रार ठाकरे सेनेनं केली होती. मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणेंचे बेपत्ता नगरसेवक म्हणून पोस्टर्स. रवींद्र चव्हाण यांना धडा शिकवण्यासाठी मनसेनं कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. यात विकास हा मुद्दा येतो कुठे. सामनातील रोखठोकबंद संजय राऊतांची टीका. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ठरणार नागपूरचा महापौर. नागपूर महानगरपालिकेत सर्वसाधारण महिलेसाठी महापौरपदाचं आरक्षण. महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष. नाशिक महापालिकेत भाजपकडनं आता नव्या नेतृत्वाला संधी मिळणार. पक्षाची बदनामी करणाऱ्यांना महापालिकेत कोणतंही पद नाही. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीसाठी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार. नाशकात गटनेत्यांअभावी महापौरपदाची निवडणूक रखडली. नाशिक महापालिकेत महापौरपदाचे सर्वसाधारण महिलेचं आरक्षण. महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे नाशिककरांचं लक्ष. अनेक महिला उमेदवारांकडनं महापौरपदासाठी लॉबी. पुणे शहराला 10वी महिला महापौर मिळणार. आतापर्यंत 9 महिलांनी भूषवले पुणे शहराचं महापौरपद. तर 6 फेब्रुवारीला महापौरपदाची निवड होणार. पनवेलच्या महापौरपदाच्या दावेदार म्हणून ममता म्हात्रे यांच्या नावाची चर्चा. ममता म्हात्रे या बिनविरोध निवडून आल्या होत्या. भाजप युवा नेते प्रीतम म्हात्रे यांच्या त्या पत्नी आहेत. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी समर्थक नगरसेवकांची बैठक घेतली. सोलापूर महानगरपालिका महापौरपदासाठी देशमुखांच्या मुलाच्या नावाची शिफारस. डॉक्टर किरण देशमुख यांच्या नावाची बैठकीत नगरसेवकांकडून शिफारस. नगरसेविका सेहर शेखचा माफीनामा. मात्र इम्तियाज जलील यांनी तेच चिथावणीखोर वक्तव्य करत वाद वाढवला. येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य. हिंदू भूमीला हिरवं करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना याच मातीत गाडलंय. जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीवरती जाऊन हे स्वप्न बघावं. नितेश राणे यांची इम्तियाज जलील यांच्यावरती टीका. महाराष्ट्राच्या खांद्यावर वर्षानुवर्ष भगवी पताका. महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा, संतांचा. इम्तियाज जलील यांचं बोलणं अर्थहीन. अंबादास दानवेंची टीका. महाराष्ट्र हिरवा करण्याची कोणामध्ये हिंमत नाही. जशास तसं उत्तर आम्हालाही देता येतं. मुरलीधर मोहोळ यांचा इम्तियाज जलील यांना इशारा. इम्तियाज जलील यांनी अवकातीत राहावं. तुमच्या 7 पिढ्या देखील महाराष्ट्र हिरवा करू शकत नाहीत. खासदार नवनीत राणा यांचा हल्लाबोल. कुणाच्या म्हणण्यानं महाराष्ट्र हिरवा होणार नाही. गुलाबराव पाटलांची टीका. जलील यांनी राज्यातील आणि देशातली शांतता बिघडवू नये. गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल. दावोस दौऱ्यात मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार. मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दावोस दौऱ्यावरनं परतले. आज मुख्यमंत्री नांदेड दौऱ्यावर असणार. अदानी आणि लोढांसारख्या स्थानिक कंपन्यांसोबत दावोसमध्ये जाऊन करार करणं हा क्रूर विनोद. पृथ्वीराज चव्हाणांची मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरती टीका. राज्यात किती परकीय उद्योग सुरू झाले यावरती फडणवीस श्वेतपत्रिका काढणार का, चव्हाण यांचा सवाल.
टाटा बिर्ला यांना एक मत देण्याचा अधिकार आहे, तोच अधिकार हेमा मालिनी यांना सुद्धा देण्यात आलाय. तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा. गुलाबराव पाटलांचं शिंदेच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला उद्देशून वक्तव्य. गुलाबराव नकली शिवसेनेचे मंत्री. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार. मराठी तरुण आळशी हे एकनाथ शिंदेंना मान्य आहे का? राऊतांचा सवाल. मराठी तरुणांनी कष्टानं मुंबई उभी केली. मराठी तरुणांचा अपमान करू नका, राऊतांचा इशारा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेड दौरा रद्द झाल्याची माहिती. काही तांत्रिक कारणास्तव दौरा रद्द झाल्याची सूत्रांची माहिती. नांदेडमध्ये आज हिंद दी चादर कार्यक्रमाचा दुसरा दिवस. विहार भवनासाठीची जागा पाटण्यातनं आणणार आहेत का? संजय राऊतांचा सवाल. विहार भवनासाठी जागा देतोय हे फडणवीसांनी बैठक घेऊन जाहीर करावं, राऊतांचं आवाहन. मुंबईत विहार भवनाच्या जागेसाठी अदानींकडे जावं, संजय राऊतांचं वक्तव्य. संस्कृतीची देवाणघेवाण करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. दिल्ली, गुवाहाटी, गुजरातमध्ये महाराष्ट्र भवन बांधलं, संजय शिरसाटांचं राऊतांना उत्तर. केईएम हॉस्पिटलचं नाव बदलण्याच्या मंत्री लोढांच्या वक्तव्यावरनं संजय राऊतांची लोढांवरती टीका. भारतावर टेरिफ लादलेल्या ट्रम्प यांचे लोढा भागीदार. आधी लोढांनी बांधलेल्या ट्रम्प टॉवरचं नाव बदलावं, राऊतांचं वक्तव्य. धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप. शिंदेच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवींना पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप समोर. TV9 ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. तानाजी सावंतांकडे काही एबी फॉर्म दिले होते, राजन साळवींकडे काही एबी फॉर्म दिले होते. राजन साळवींनी जे काही केलं ते शिंदे आणि माझ्या माध्यमातून केलं. कथित ऑडिओ क्लिपवरती प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण. अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी ते आधी आचरणात आणावेत. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना पुतणे धनंजय सावंत यांचा निर्वाणीचा इशारा. राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंनी नगरपंचायत निवडणुकीत भाजपला मदत केली. गुलाबराव पाटलांचा आरोप. तर होय, मी भाजपला मदत केली. एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर. गावची नगर परिषद आणू शकले नाहीत, त्यांनी आत्मचिंतन करावं, खडसेंचा गुलाबराव पाटलांना टोला. जळगावात पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. जळगावच्या वरण गावात एकनाथ खडसेंना शिंदेच्या शिवसेनेचा धक्का. जळगावच्या वरण गावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत केला प्रवेश. सांगलीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आज भाजपात पक्षप्रवेश करणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खराडेंचा भाजपात प्रवेश. 2-3 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्यांनी बंडखोरी केली. पक्षासोबत बंडखोर किती प्रामाणिक याबाबत प्रश्नचिन्ह. उदय सामंत यांचं वक्तव्य. पक्षाची विचारधारा न समजलेल्यांनी बंडखोरी केली, उदय सामंत यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या जिल्हा सरचिटणीसांवरती हल्ला. पंचायत समितीची उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपच्या इच्छुक उमेदवारांची मारहाण. भाजपचे इच्छुक उमेदवार रामदास खवडेंची लाकडी दांड्यानं मारहाण. पुण्यात भाजपचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का. केसनमध्ये राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. आमदार राहुल कुल आणि भाजप जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील आरोपी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता सुधाकर घारे प्रचारात सक्रिय. सुधाकर घारे विरुद्ध ठोस पुरावा नसल्यामुळे अटकेची कारवाई नाही, सूत्रांची माहिती. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदार यादीत 36,528 दुबार मतदार असल्याचं समोर. तर मी अन्य मतदान केंद्रावरती मतदान करणार नाही असं मतदान करण्यापूर्वी हमीपत्र द्यावं लागणार. सोलापुरात मानेगाव झेडपीच्या उमेदवारीवरनं राष्ट्रवादी तणाव. दादासाहेब साठे यांना उमेदवारी न दिल्यामुळे वाद चव्हाट्यावर. माढ्यात आमदार अभिजित पाटलांविरोधात दादासाहेब साठेंकडून निषेधाचे बॅनर. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची इंद्रेश्वर मॅरेथॉनला उपस्थिती. राजकीय वैरत्वासाठी ओळखले जाणारे दोन्ही नेते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र. पुण्याच्या दौंड तालुक्यातील खडकी रावणगाव झेडपीमध्ये भाजप नेत्याचा अपक्ष अर्ज. भाजपचे नेते अमर परदेशी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला फटका बसण्याची शक्यता. पुणे जिल्ह्यात एका दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 58 जणांकडून अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवार शेवटचा दिवस. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचाराला आजपासून सुरुवात. शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर. आज अनेक ठिकाणी भेटी देणार. कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकंबे गटात प्रचाराला सुरुवात. उमेदवारांचा मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ. सभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती.